नाही पोट भरला ना। अरे इकडे बघ काय एक एक झाडाचं वैशिष्ट्य आहे ना। हे बघा आता पूर्ण एकदम फुलले आहेत हे आहेत ते। आता बघा कशी होती, मी टच केलं तिघांना सोबत। आता तर जागा बघा अशी भयानक आहे एकदम। तुमच्या जर मनात भीती असेल ना तर तुम्ही आयुष्य असं पण झालं म्हणजे झालं। स्वतःची पण काळजी तेवढीच घेतो मी। अरे पेंडारी आहेत मला वाटतं कोणतरी, बघूया। तर ही पण एक जुनी आहे समाधी। आमचे परमपूज्य पिताजी महादेव बालू पेंडारी जे आपल्या बाजूचेच आहेत मला असं वाटतंय, स्वर्गवास झालेत ते कधी गुरुवार, तारीख होती 10/5/1979 सकाळी झालेत काहीतरी ते ऑफ 11:15च्या टायमाला। असेच आहेत नाही खाली महादेव पेंडारी साखरी असा काहीतरी हाय कुणाचं नाव आहे, एवढा दिसत नाही, दाखवतो। हे पण आपल्या बाजूचेच आहेत, पार्वती बालू शिगवण। देवाज्ञा झाले 10/4/1993। आता त्याच्यानंतर मग त्यांचेच आहेत वाटतं पती असे मला वाटतंय। बालू लक्ष्मण शिगवण त्यांचा मृत्यू झाला आहे 24/2/2008। मी होतो त्यावेळेस। तर चला इकडे बघूया, ही एक आता बाकी आहे। तर ह्या आहेत सरस्वती गणपत शिगवण। मृत्यू आहे त्यांचा 7/6/2016। तर आहेत ते। तर ही पण एक ही आत्ताचीच आहे। तर चला पुढे जाऊया। हे बघा ह्या साईडला आहेत अजून बाकी, ह्या इकडच्या आधी आपण इथल्या घेऊया, एवढ्या नंतर मग ह्या इकडच्या लाईनीतच घेऊ, अशा ह्या बऱ्या पडेल आपल्याला। तर हे शिगवण म्हणून आहेत गणपत गंगाजी शिगवण। 9/9/2012 मध्ये ते ऑफ झाले होते। ते आपल्या मनोच्या घराच्या बाजूचे आहेत बहुतेक त्यांचे, कारण की सुरेश गणपत शिगवण मुलगा म्हणजे तेच आहेत, अनिल गणपत शिगवण मुलगा, हां तेच आहेत ते शिगवण। त्याच्यानंतर मग इकडे बघा महादेव पांडुरंग शिगवण, त्यांचा मृत्यू झाला आहे 23/9/2022 म्हणजे आत्ताचीच आहे। आपले बाजूचे मच्छ्याचे बाबास आहेत, हे मच्छ्याचे बाबास बरोबर, नाथ वगैरे मच्छिंदरचं नाव आहे मिथुन, हां ते पण आहेत। अजून इथे मिथुनचा तिथे नाव आहे मिथुनदाचा। त्याच्यानंतर मग बघा इथे त्याचा मृत्यू झाला आहे मिथुन महादेव शिगवण, मृत्यू आहे 8/7/2020 म्हणजे हे लॉकडाऊनच्या टायमामध्येच आहे तो पण, त्या टायमालाच झाला होता मृत्यू। तर इथे एक आहे आपल्या, ही मिथुनदाची आहे। ती समोरची आपण बघूया, ते थोडा साफ करायला लागेल। बालकृष्ण महादेव शिगवण, मृत्यू आहे त्यांचा 8/2/1991। हां 1991 आहे। ही पण आहे तशी, 32 वर्षाचे होते ते आईला, म्हणजे हे पण जरा लवकरच ऑफ झालेत 32 वर्षामध्ये। चला असा एक आता इथून आपण चालू करूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 एक राहिले आहेत, त्या लवकर बघूया। ह्या स्वती धोंडू मिसाल त्यांचीच आहे ही, मृत्यू आहे 8/3/2019 म्हणजे आपण आताच्या त्या आजी ऑफ झाल्या होत्या। तर सगळ्यांची नावं दिली आहेत त्याच्यावरती, नातू मुलगा वगैरे त्यांची सगळ्यांचे आहेत। त्याच्यानंतर मग त्यांच्याच ह्या आहेत मला वाटतं, त्यांच्याच नवरे ते टोपलीवाले बाबा धोंडू हरी मिसाल, म्हणजे तेच आहेत। हां धोंडू हरी मिसाल, त्यांचा मृत्यू झाला होता 17/2/2016। हां तेच आहेत। तर चला अजून पुढे आहेत, लवकर बघूया। तर हिच्यावरती नाव आहे महादेव पांडुरंग गजमल, मृत्यू आहे मंगळवार होता नाही सोमवार होता, आणि 8 इथे बघा खालीच आहे जरा ती, 8/9/2003 म्हणजे आत्ताचीच आहे 2003। हां आत्ताचीच नाही म्हणजे तरी पण झाले 21-22 वर्ष झाले। नंतर मग आपण ह्या वाचल्यात का नाही ना,
नाही वाचले, ह्या नाही वाचल्या. सुरेश वतारे, मृत्यू आहे त्यांचा 30/3/2015. नथुराम वतारे, हां ते आजी नरूची आजी मला वाटतं. त्याच्यानंतर सुरेश भिकाजी वतारे, मृत्यू कुठे गेला बाबा, मृत्यू 24/7/2007. हां हिला एक झाली 17 वर्ष झालीत काहीतरी, 17. हां असंच काहीतरी. ते दोघंजण मला वाटतं नवरा बायको आहेत. सुरेश वतारे, सुरेश भिकाजी, हां असंच आहे, बरोबर. चला इथं पुढे आता सरस्वती सहदेव गजमल, आपले काल आपण मला वाटतं ते वीर सापकर त्यांचेच आहेत. हां मुले म्हणजे दशरथ, सुभाष, रमेश, हां हे त्यांचीच आहे, ते आजीचे आहे. त्यांचा मृत्यू झाला आहे 4/3/2020 मध्ये, म्हणजे आत्ताच आहेत. वय वर्ष होता त्यांचा 88. अजून आपल्या गजमल बाबांची कुठे आहे, ती एक आपली खूप म्हणजे मोठी आहे. तर ही एक बघा इथे एक आहे, रामजी महादू गजमल, वय वर्ष 95. आणि त्याच्यानंतर मग आनंदी रामजी गजमल, वय वर्ष 85. ही पण एक आत्ता म्हणजे ते होते अजूनपर्यंत. त्यांचा मृत्यू आहे, समाधी नूतनीकरण म्हणजे ही 2017 आहे. म्हणजे 17/1/2017 मध्ये, 17/1/2017 म्हणजे 17/1/17 अशी आहे. म्हणजे ही पण त्यांचीच आहेत. बाकी इथे फडक आहे ते आपण साईडला करूनही बघू. मी बोललो होतो ना खूप मोठी, म्हणजे अजून ते 100 पार केले नाहीत. तर सहदेव रामजी गजमल, मुक्काम साक्री, वय वर्ष होता त्यांचा 105. म्हणजे अजूनपर्यंत होते ते, आम्ही होतो तेव्हा पण होते ते बाबा दुकानवाले. तर त्यांचा मृत्यू आहे, रविवार होता, चांगला वार होता. त्यानंतर 17/1/2016 मध्ये ते ऑफ झाले, रोजी झाला. नंतर मग त्यांची इथे काय दिलेलं आहे, दिनांक 17/1/2017 काहीतरी दिलेलं आहे, रोजी समाधी बांधण्यात आली. तर मग पुढे बघूया. गोपीनाथ सहदेव गजमल, त्यांचा मृत्यू आहे 31/12/2019. ते पण आता गेलेत गोपीनाथ बाबा. ते ती एक आहे त्यांचे. हे सगळे गजमल इथं आहेत. नंतर मग ही एक जुनी आहे, ही पण नाही एवढी पण जुनी नाही, होते बहुतेक. काय आहेत, अनंत सहदेव गजमल मुसाकरी, जन्म त्यांचा 7/7/1963 आहे, 1900 मध्येच आहेत. बाकी त्यांचा मृत्यू आहे, सोमवार होता, 14/3/1983. तर हे मुलगा वगैरे इथे आहेत, म्हणजे त्यांचे नातवंड भाऊ बहीण हे इथे सगळे, हे बघा हे इथेच आहेत. अजून आता कुठे राहिलेत, ही एक समाधी राहिली मला वाटतं बहुतेक, ही एकच लास्ट आहे, ही बघूया. तर ही लास्ट आहे आता समाधी आपली. महादेव भिकाजी डोंबले, त्यांचा मृत्यू आहे 14 नोव्हेंबर 2006. वय वर्ष होतं त्यांचा 57 वर्ष होते. म्हणजे इथे काहीतरी आहे ना. तर चला, तर आता फायनली सगळे झाले आहेत बघा. आता ब्लॉग आपला व्हिडिओ आहे तो मोठा होईल, पण जेणेकरून मी फक्त सर्वांना संदेश एवढाच सांगेन, आपण समाधी बांधतो पण तिच्या साईडला आहे ना साफसफाई आपण करत नाही. तर त्याच्याने एवढा मी इथं सगळं बघित होता पूर्ण, पण साफसफाई आता आपण एवढी त्यांची काळजी करून बांधतो तर त्याची साफसफाई पण करता आली पाहिजे. वर्षातून तुम्ही एकदा या, कधी या, कारण की जेणेकरून या पावसाच्या टायमात तरी तुम्ही या आणि एकदा साफ करून जा, एवढाच मी सांगेन सगळ्यांना. आणि एवढाच आजचा असा ब्लॉग होता आपला. तर मी थोडा तिथं साफ करतो, आपले जे आजोबांची बंधूंची कोणाची समाधी त्यांची आपल्याला सांगितलं होतं की ते तिथे एक समाधी आजूबाजूचे येतात तेव्हा पण सांगतात. तर असा ब्लॉग होता आजचा. मी एकटाच आहे अजूनपर्यंत, आपली ढोरं वगैरे तिकडे गेली तर त्या आतमध्ये तिथून काढायला लागतील. तर चला आधी मी एवढंच आता सांगितलं तुम्हाला की जेणेकरून आता समाधी वगैरे बांधतात तर त्या समाध्यांना आहे ना साईडने तुम्ही बेनायचा वगैरे तो एक
एखादा दिवस घालवायला काही 15-20 मिनटं लागतील फक्त. तर तुम्ही याने त्यांचीसुद्धा काळजी घ्या, जेणेकरून पुढे पण आता तुम्ही बघितलात काही तरुण पिढींना पण समजेल आपले आजोबा पणजोबा जर नावं वाचल्यानंतर. तर एवढ्या समाध्यांमध्ये सगळ्या समाध्या बघितल्या, तर एवढ्या समाध्यांवरती आहे ना, एका पण समाधीवरती कॉन्टॅक्ट नंबर नाही दिलेला आहे. तर द्यायला पाहिजे होता. तर फोन करून विचारले असते की आजोबा पणजोबा वरती काय ढोरं वगैरे चरवायला जागा वगैरे आहे की, असं चिमोऱ्या वगैरे मासे वगैरे काय भेटतात की, नाही तर जाला वगैरे घेऊन यायला. तर खरंच असा एका पण समाधीवरती कॉन्टॅक्ट नंबर नाही आहे. आणि देणार पण नाही. कोण देणार, वर कोण मोबाईल देणार आहे. तर असं आहे एक मजाक म्हणून. तर एकावन्न समाधीवरती कॉन्टॅक्ट नंबर नाही. खरंच विचारली असती वर अशी जागा आहे का. तर चला, तरी एकच समाधी आपली जुनी. आणि मी थोडा इथं साफ करतो थोडा आणि जातो. ते काल ते काका होते त्या विहिरीमध्ये साफ करत, ते आता आले तिकडे बघा. तर मी आता जातो त्या साईडला. तिकडे आपले ढोरं आतमध्ये गेले, ते काढायला पुढे बघा. आतली जागा भरपूर खतरनाक आहे. त्या साईडला जातो. इथं थोडा साफ करतो आधी, नंतर मग जातो. तर इथे बघा पाठीमागं मी थोडा साफ केलं, कारण की आपली ढोरं आहेत ना भरपूर लांब जातील. त्या साईडला आतमध्ये भरपूर जागा आहे ना, खतरनाक आहे. त्या साईडला मी दाखवतो, तरी पण आतमध्ये जाऊन तिकडे गेले असेल. पहिला यायचो या साईडला तेव्हा कसा झाडं वगैरे काय नव्हती, म्हणजे असा खुला असायचा. आता एवढा काय ना, आता सगळा गच्चा आहे, भरपूर आहे. तर आतमध्ये गेलेत तर आपल्यासोबत शिवा आहे. शिवा पहिला पुढं जातो, नंतर मी पाठी जातो. असं आहे. कधी पाठी राहतो मी, पुढे जातो. तर चला आता जाऊया त्या साईडला. आतमध्ये गेले असतील, खूप आतमध्ये गेले असतील, आणायला लागेल आपल्याला. तर आता येत नाही, इकडे गेलीत आपली ढोरं, वर गेलीत तिकडे. तर यांची पाय बघा, ढोरं अशी जर गेली कुठे हरवली वगैरे तर त्यांच्या पायावरतीच जायचा. आम्ही पहिले त्यांचे पाय शोधायचे, पाय कुठे लागले त्या साईडलाच जायचो. तर इकडे आता आतमध्ये गेलीत, पूर्ण आतमध्ये गेलीत. मला जायला लागेल त्या खाच खलग्यातून. तर जागा बघा अशी भयानक आहे एकदम. तुमच्या जर मनात भीती असेल ना, तर तुम्ही आयुष्यात काय नाही करू शकत. मी सांगतोय, तुमच्या जर मनात भीती असेल ना, तर आयुष्यात तुम्ही काहीच नाही करू शकत. हे बघा असे जागा आहेत खतरनाक. इकडे बघा, तर गवारी असाल ना तर असे जायला लागतोच. हे बघा ढोरांचे पाय लागलेत, बोललो होतं ना तुम्हाला. तर आपण कुठे पण ढोरं गेली ना तरी आपण शोधून काढतोय. बघा हे अशा गवत्याने मलवले नाही, तर या साईडलाच गेलेत. वर बघूया. आणि एवढ्या गवतातून आहे ना, म्हणजे साप वगैरे असतात, तर आपण त्याची पण काळजी करूनच सगळ्यांच्या पाठून फिरतो, ढोरांच्या पाठी. इथं भाजी बघा, ही भाजी आहे ना, पहिली लोक म्हणजे अजून पण खातात. आमच्याकडे आहे ना ह्या भाजीला, ही बघा काही नंबर लागते. सुकटीत खा तुम्ही. खवणीची भाजी बोलतात तिला, खवणीची. तुमच्याकडे काय बोलतात ना ते कमेंट करून नक्की सांगा. तर मी आता ही घेऊन नाही जात, आपल्याला ती नाही. खूप आहे भाजी इथं, तुम्हाला जर पाहिजे असेल तर सांगा, तर आपण आणून देऊ. इकडे मोठी पण आहे. तर मला आहे ना घरून आता मी आधी व्हिडिओ तर पुढच्या अगोदरच्या व्हिडिओ टाकल्यात की नाही ते आठवत पण नाही, आता खूप व्हिडिओ आहेत. तर ती भाजी सांगितली नसेल, तर ती आपल्याला कवल्याची भाजी न्यायची आहे. लय भारी लागते. इकडे पूर्ण खैरच आहे. आणि रस्ता बघा, जुना रस्ता आहे. तिकडूनच आले ढोरं आपली जुन्या रस्त्याने. तर त्या साईडला तर जाऊया आपण. हा रस्ता आता पहिला चांगला होता, आता एकदम हे झालेत, घनदाट झालेत. ढोरं वगैरे नाही कोणाची राहिली, काय नाही. पहिली शेतं होती, ह्या साईडला शेतं होती. जागा बघा एक नंबर घनदाट. हे बघा भेटली ना आपली ढोरं, इथंच आहेत. ही बघा. तर परत आपण जाऊया चांगल्या ठिकाणी, त्यांना घेऊन जाऊया. आणि थोडी ये इकडे, अरे पाठीया. तर आपल्याला थोडी आहे ना भाजी घेऊन जायचं. इकडे त्यांना फिरवतो मी सध्या. ये या पुढे नको जाऊ रे.
या इकडे इकडे. ए तिकडे नको तिकडे नको तिकडे नको. आलेल्या वाटण चल. परत ये परत ये परत ये. ये इकडं चल परत चल चल पाठी. ए या कालो कालू ये कालो. शिवा त्यांना जाऊ दे तिकडे जाऊ दे चल. ए कालू इकडे. ए टिबोल ये इकडं इकडे चल खाली आहे. आता जातील ते. आता नेतो त्यांना. आता बरोबर जातील ती खाली जातील. आपल्या आता देवला साईडला जाऊया. आपल्याला थोडी भाजी घ्यायची आहे. मी दाखवतो पुढे ब्लॉगमध्ये. कंटिन्यू राहा. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा आमचा खस्त आहे. खस्त याला बोलतात. इकडं आम्ही घालवायला वगैरे यायचो या साईडला. कॅमेरा थोडा आपला हलतोय. खस्त आहे ही बघ. आता जातील बरोबर वाटेने बरोबर आपली. चल रे. हे तुम्हाला काय आहेत. हे आहेत ना वडाचे पालिंब आहेत. हे इकडे बघा काठी पडली आपली. हे आहेत ना वडाचे पालिंब आहेत. नवीन आलेले बोक आहेत. तर हे का खातात माहिती आहे. खायचे असतात. हे चांगले असतात. हे आहेत ना आपले दात आहेत ना एकदम स्ट्रॉंग करतात. हे कवळे खायचे. तर अशा आपण धुवत नाही. माती वगैरे खातो तर धुवायचे काय. हे एकदम शुद्ध असतात. हे बघा याला पण आहेत. हे इकडे रे. तर कुणाचे दात वगैरे दुखत असतील ना जास्त तर त्यांनी हे खायचे. वडाचे नवीन पालवी फुटलेले असते ना बोक मुलून आपल्या पालेंबाला ते खायचे असतात. त्याच्याने दात वगैरे नाही दुखत. सध्या रानवेंडी बघा आता आपल्या ह्याच्या टायमात फुलतील. त्यांच्यावरती फुलं येतील गौरीच्या टायमात गणपती भादव्यामध्ये. चला पुढे जाऊया. ते आपण दाखवू व्हिडिओ पुढे बघू. बघा तर ह्या समाधीवर मी आता बसतो. हे उजल बाबांच्या खांद्यावर बसतो मी आता. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यार यहाँ में पिघल गया. हे बघा थोडा टाइमपास. आपली ढोरं आहेत इकडे. ए काले तिकडे जा इकडे येऊ नको. चल. तर पहिले आपली ढोरं आहेत ना हे समाधीच्या साईडचं गवत आहे ना पूर्ण साफ करायचे. म्हणजे गवत खायचे पूर्ण. आता पहिले लाल असायचे पूर्ण जागा इकडची साफ असायची. ढोरं वगैरे यायची ना सगळ्यांची तर साफ असायचे. तर आता कोणाची ढोरं वगैरे झालेत नाही. ह्या साईडला येत पण नाही कोण. त्यांना भीती वाटते काय ना. तर इकडे येत नाही. आता आहे ना मित्रांनो वाजलेत 11:30 पावणे 12 झालेत. तर आता आपली ढोरं फुल फुगलेत. पोट एकदम टनाटन झालेत त्यांचे. तर ते बघा तिकडे बसलेत. ते बघा आता उठली बघा लवकर. हे बघा दोघं जण बसली होती बाजूबाजूला. कालू आणि काली बसली होती. तर आता नेऊया घरी. टायमिंग तर झालं आहे. तर जाऊया आता जवळ. हा शिवा उठवतो त्यांना सगळ्यांना. तर चला पोटं भरली त्यांची एकदम. जाऊया. तर मित्रांनो घरी जाते वेळी आहे ना एक झाड आपल्याला दिसलं. त्या झाडाला बोलतात लाजेरी. तर हे बघा त्याची पानं आहेत ना आता बघा कशी आहेत. आता मी हात लावला तर बघा कशी होती. मग तो टच करतो. हे बघा अशी होतात. बंद होतात ती लाजतात ती. तर त्या झाडाला लाजेरी बोलतात. काय एक झाडाचं वैशिष्ट्य आहे ना. हे बघा आता पूर्ण एकदम फुलले आहेत. हे आहेत ते. आता बघा कशी होती. मी टच केलं तिघांसोबत. आता या तिघांसोबत करतो. लाजेरी इकडे बघा मस्त वाटतंय. ते बघा लाजेरी साजेरी.
कशी रे झाली. तर बघा अशी पण झाडं आहेत आपल्या कोकणामध्ये. काही जणांना माहीत नसतील पण हे बघा हे असे आहेत. त्याला हात लावला की तो पूर्ण मिटून जातो. न त्याच्यानंतर मग फुलतं. बघा हे पुन्हा फुलले ते बघा. हे आता पुन्हा खुलतं आहे ते बघा. पुन्हा हात लावतो बंद. हे बघा कसे हे आहेत. आता त्यांना हात लावला का बंद होते. पूर्ण फांदीच टाकून देतात ते. हे बघा ही आता कशी नरम झाली एकदम. आणि हे झाड कुणी पहिल्यांदाच बघितलंय ना ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला आपण पुढे जाऊया. आपली ढोरं आता तिकडे गेली बसली होती. नंतर मग आता मी घरी घेऊन चाललोय. तर मध्ये शिरलेत आपल्या लांगड्या इथं असेल या इथे. तर त्याला घेऊन येतो मी आणि जाऊया मग नंतर घरी. आता वाजले तर जाईपर्यंत आपल्याला 12 वाजणारच आहेत. तर चला जाऊया. तर चला बरं झालं आपला लांगड्या आहे तो त्या ढोरांसोबतच आहे. तो आधी तिकडे पुढे होता. तर आता मी जातो आहे ना लवकर घेऊन. जरा बाहेर पण जायचं आहे. वाजलेत 12. थोडा काम आहे. कामानिमित्तच जायचं आहे. आपण असा कुठं फिरतच नाही. तर जातो लवकर त्यांना घेऊन जातो लवकर फास्ट आणि बांधतो. तर एंड करतो आता व्हिडिओ मी. ते आपली पाटी सध्या पाटी ढोरं आपल्याला पाहिजेच आजच्या एंडमध्ये. लांगड्याला घेऊ की कोणाला घेऊ. तर लांगड्याला घेऊया आज. लांगड्याला घेतो आपल्या व्हिडिओमध्ये एकदम लास्टला. पोट भरला असेल त्याचा पळणार नाही लवकर. बघूया पुढे जाऊन. हा बघा इथेच आहे. चांगला एकाच ठिकाणी चरतोय. लाल करून ठेवला नाही बघा. पूर्ण लाल करून ठेवला लांगड्याने. आता गवत मस्त एकदम भरपूर मोठा झाला खूप. लांगड्या तर इथं ठेवतो मी. या इकडे हो. तर असा थांबतो तो एवढा ही नाही मस्ती वगैरे नाही करत. काय रे इकडे बघ इकडे बघ वरती बघ ना लंगडो. आपला झांजू लागलंय त्याला इथे काहीतरी काठी वगैरे लागले असतील. कसले काटे लागले असतील. इकडे या बघ इकडे. थांब काय रे असा काय करतोस. काय मारतोस मला. एडा आहे काय तू एडा. शिवा त्याला काय करू नको. तरी हा पायाला लागलाय बघ. हा इथे लागले त्याला. इथे लागले. इकडे थांब जरा 2 मिनटं. इकडे बघ. चरू नको आता. बस झाला ना. पोट भरला ना का नाही. पोट भरला ना. अरे इकडे बघ. एडा लावलाच बघ. तर आजचा असा व्हिडिओ होता. तर चला इकडे बघ. इकडे बाय कर. आजचा असा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो जास्तीत जास्त करून. तर चला बाय. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. बाय टाटा. आंब्याचा बाटा.